तर पगार चांगली आहे म्हणून सांग रे, नाहीतर घरात नाही घुसू मारलंच नाही म्या. पगार चांगली आहे म्हणून सांग. आले का सगळेजण, आले का सगळेजण? दिसत नाही का तुम्हाला? याला तर पहिलं उडवा लागते रे. निरा पचर 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 करत राहत निरा वर्गात नाही. चालला शिगमा मेल. हो आले ना. बर बर. सर आम्हाला काय बोलावलं तुम्ही ना? सांगतो ना. जे पोट्टे गवार येड भुके मेंटल शिक्षणाचं काही घेणं देणं नाही त्या पोट्ट्याला मी बोलवलं. मायला मस्त तुला बेइज्जती करू आपला. हो सर काय म्हटलं? आता काय मले काय म्हटलं? अरे बुबू एक दिल जाबाडीतलं का? घरून करून आणा म्हटलं अभ्यास. आता मी तुम्हाला अभ्यास सांगतो. सर अभ्यास का? यस लय मजा येते सर. मला अभ्यास करायला लय मजा येते. लय मजा येते पण आम्हाला मजा येत नाही ना अभ्यास करायला. हा टॉपर कुठुलं बॅटरी एक दिल लगा जाबाडात मी तोंडच फोडील लगा ज्यूस मारील लगा मटकर बारीक गाण. सर हे मला मालूम लागलं. कोण आहे तिथं? कोण मारू आलं? काही नाही केलं सर मी त्याला. काहीच नाही. त्याला हात लावला फक्त लढायला लागला ते. त्याला लय अभ्यास करा वाटते बा. पण आम्हाला करा वाटत नाही सर. आम्हाला काय अभ्यास देऊ नका. 3 महिने आम्हाला एन्जॉय करू द्या. एन्जॉय पाहिजे नाही का? एन्जॉय. अरे ले माया बाबूले एन्जॉय पाहिजे. चालवा लवकर बस जागेवर. वीर तर चला लिहा अभ्यास लिहा. चला लवकर लिहा. सांगा सर काय लिहायचं ते. तर मराठीचं पहिला धडा, दुसरा धडा, तिसरा धडा, चौथा धडा, 5वा धडा, 6वा धडा, 7वा धडा, 8वा धडा. एवढा लिहून आणायचं. बापरे. हो सर काही सांगू राहिले का सर? एवढं काय लागते? बारीक गाण जेवढं सांगितलं का तेवढंच करायचं बाबा. चाल लवकर लिही. गणिताचं लिही. गणिताचं पण आहे का? मग काय गणिताला पण उपाशी सोडतं का? गणित पण घ्या लागते. चाल लिही गणिताचं पण. चॅप्टर 1, चॅप्टर 3, चॅप्टर 5, चॅप्टर 10 लिहून टाका 2 खेप. चॅप्टर 1 चॅप्टर 3 2 खेप. बरं आणखी सर आणखी इंग्लिश. मराठीचं जे पुस्तक आहे का नाही मराठीचं इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून आणायचं. इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून आणायचं. मराठीचं पुस्तक इंग्लिशमध्ये आणायचं. कसं समजलं नाही मला. अबे येड भोके. मराठीचं पुस्तक आहे का नाही ट्रान्सलेट करून इंग्लिशमध्ये आणायचं. समजलं का? इंग्लिश मध्ये. आणखी सांगा ना सर. आणखी सांगा. सांगतो. पाणी पी. नाही पाणी पितच नाही मी आता. पाणी पितच नाही ना. पहिले तुम्ही अभ्यास सांगा मला. म्हणजे आम्हाला सुट्ट्या गिट्ट्या गेल्या खड्ड्यात नाही. मस्त 3 महिने भेटते उन्हाळा सुट्ट्या. त्याच्यात पण तुम्हाला अभ्यास सांगायचा नाही. तुम्ही सांगा मला अभ्यास सांगा अभ्यास. आणि राहिला विज्ञानमध्ये काय करावं सांगा तुम्हाला. माळीवर जायचं. सूर्य पाहायचा. सूर्य कुठं आहे कुठं नाही. प्रत्येक टायमिंग लिहायची. सूर्य बा इकडे आहे. सूर्य बा मंदात आहे. सूर्य आता मावळते. सूर्य आता उगवते. सगळं टायमिंग मला लिहून पाहिजे. हो सर दिवसभर का माळीवर राहायचं का? सूर्य इकडे आहे सूर्य तिकडे आहे. आम्ही नाही करत असं. नापास व्हा. मला काय सांगता तुम्ही? हो सर बस झालं. एवढं काय करावं लागतं सर अभ्यास बदल. आम्ही नाही करत बाबा एवढा मोठा अभ्यास. मरता का? एवढा काय सांगा लागते अभ्यास? एवढा अभ्यास असते का? नापास व्हा तुम्ही नाही करत. मला पुरा अभ्यास पाहिजे बाबा. आता राहिला भूगोलमध्ये काय करायचं तुम्हाला. आपली पृथ्वी पाहिली का? पृथ्वीचं वजन किती आहे? पृथ्वी किती लांब आहे? पृथ्वीमध्ये काय आहे? किती टक्के पाणी आहे? किती टक्के जमीन आहे? किती लोक राहतात? सगळं मला डिटेल पृथ्वीचं पाहिजे. हा आहे भूगोलचा विषय. बापरे. बस सर तुमचे पाय कुठे आहेत? पाय दर्शन घ्यायचं राजा आपल्याला. दुसरं काहीच नाही करायचं. आता एवढीच आपली मनोकामना आहे. काय माणूस आहे का? आता फक्त राहिला पीटी मध्ये तुम्हाला काय करायचं? प्रॅक्टिकल व्हायचं. प्रॅक्टिकल. आता कसं प्रॅक्टिकल? बस झालं सर. किती होमवर्क दिला तुम्ही आता? मारता का आम्हाला? नाही रे का तुम्हाला असं नाही मारत मी लगा. तुम्हाला तळपू मारायला पाहिजे. तर पीटी मध्ये काय करा तुम्हाला? 7 वाजता उठायचं. 9 वाजेलो कुत्र्यासारखं पळायचं. कुत्र्यासारखं. जमलं 7, 8, 9 3 घंटे पळायचं नाही का? 3 घंटे नाही रे. सकाळचे 7 ते रात्रीचे 9. सकाळचे 7 ते रात्रीचे 9 दिवसभर रनिंग करायची. हॅलो नाही थांबा. एक काम करा ना. एखादी दोरी आहे ना तीच फाशी घेतो ना मी. नाही मरायचंच मला आता. दुसरं काय करायचं? मला मरायचं. पहिले सांगून देतो हे कोर्ट आहे का नाही सगळ्यात वेगळा आहे. अति कोणी पण बोलून जाते. कृपया मनाला लागून घेऊ नका. फक्त मनोरंजनासाठी व्हिडिओ बनवलेला आहे. समजू शकता. पहिलेच वॉर्निंग दिली मी.
अरे वकील काय गरमी आहे लगा. अरे बाप रे लगा हे जमत बाबा काय मला आपल्याला काय लगा या कोर्टात लगा दिवस रात्रभर राहा लागते निरा गर्मीनं मरतील का एक दिवस माणूस. हो गरमी आहे म्हणा. मी काय म्हणतो ती केस पहा ना केस पहिले. चला सांगा जाऊ दे तिकडे सांगा काय झालं. माझ्या बायकोला तलाक द्यायचा. काहून तलाक द्यायचा. नाही आपल्याला राहायचंच नाही ना. माझ्या बायकोसोबत मला राहायचं नाही विषय संपला. काहून नाही राहायचं. जसं आहे मला बोल द्या ना. मी वकील आहे ना. तुम्ही फक्त निर्णय करा. मी वकील आहे म्हटलं मला बोल द्या. ओके कॅरी ऑन. क्या क्यों तलाक लेना तेरे को. ना तुम्हाला दुपारचे 2 वाजले होते. मी होतो माझी बायको होती माझे पोरग होतं. ओके आणखी कोण कोण घरात होतं. आणि सीमा पण होती. सीमा कोण आहे. कुत्री तुला कुत्रीची नाव सांगायसाठी आला का तू. तुला तलाक घ्यायचा का काय करायचं काय तुले. माय बेन पुढे बोल. तर म्या काय म्हटलं माझ्या बायकोले म्हटलं गरम चहा कर म्हटलं मस्त गरम चहा कर नाही का ते पण दुपारी. दुपारी चहा पिता का तू. अब इकडे आमची थंडी गार होऊ राहिलं आणि तू दुपारी चहा पिऊ राहिला नाही का गरम. पोलीस टाक लवकर येईल जेलात नाही. टाक लवकर जेलात टाक लवकर टाक जेलात नाही. बरं अरे चाल लवकर जेलात नाही. गोष्ट आहे का पूर्ण नाही विषय संपला आता झालं चाल लवकर. आज्या जायला का. अरे बाबा ओ अरे वाच फक्त त्यानं दुपारी चहाच म्हटला ना. दुसरं काही भांडणं नाही गेले काय मारलं नाही कोणाले डायरेक्ट जेलात नाही. केसची धारा लागते ना 133 धारा नंबर 2. ज्या माणसानं दुपारी चहा मागितला तिला डायरेक्ट जेलात नाही विषय संपला. नेक्स्ट जा म्हटलं मायलेख. गेला तुमचा नवरा जेलात नाही. जा तुम्ही. गेला का जेलात नाही. कधी येते बाहेर मग आता. 2 महिन्यानं येईल 2 महिन्यानं. जा तुम्ही. बाबा जेलात गेले का. गेला तर बाप जेलात नाही. काहून की तर बाबानं काही गुन्हा केलता. कारण की एवढा दुपारी भर उन्हात नाही तर बाबानं चहा मागितला ते पण गरम. मग काय विचार करणं तू. म्हणून त्या बाबाला मी जेलात पाठवलं. तू पण जा घरी आता. नेक्स्ट बोला काय तुमचं. मी बाळूराम खोटे आहे. एवढ्या उन्हातनी माय कुत्र हरपलं. लवकरात लवकर तुम्ही कारवाई करा नाहीतर मी दुनिया हिला दूंगा. काय कुठं काय बाबा म्हणू का राहिला तू. हाय कुठं काय करू का राहिला. काय चॅनल आहे का आपले हे हटलं का कुठं काही बोलतो. नाही जाय तू जाय घरी तू घरी जाय. बर जातो मग घरी आता काय करता. पण कुत्र पाहत आपलं. अरे बा तू जाय जा. मी काय नाव काय माझं नाव तुकाराम काय झालं. मला बोल द्या ना. जस आहे मला बोल द्या ना. मी वकील आहे बाबा. बर बोल काय बोलत ती बोल. बोला तुमचं काय मत आहे. माझं मत एकच आहे. माझ्या कांड्याचं दुकान आहे. कांड्याचं दुकान आहे तर एक कांडी 2 रुपयाची आहे एक कांडी 5 रुपयाची आहे. गोष्ट आहे का. हा बोल. ते काय म्हणे मला 2 रुपयाची कांडी म्हणे 1 रुपयात दे म्हणे आणि 5 रुपयाची कांडी म्हणे 3 रुपयात दे म्हणे. सांगा चालते का असं. नाही चालत नाही. मी आधी आलो बा ते माणूस काही येऊन राहिला कोर्टात नाही. या पोलिसाला सांगा लवकर त्याला जेलात टाका म्हणा. बस उद्याच. बोला काय करायचं. टाक त्या माणसाला जेलात. कारण की 134 धारा 2 त्यानं 2 रुपयाची कांडी 1 रुपयात मागितली. मग त्यानं हे गुन्हा केला. टाकतो जेलात त्याला. बरं टाकतो मग जेलात. तर मित्रांनो तुम्हाला पण जेलात जायचं नसेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब नक्की करा कमेंट करून टाका. आता भेटू आपण 2-3 दिवसानं. तब तक के लिए गुड बाय. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद जय भारत.